श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरात गरिबी येण्याची ही असतात 9 कारणे. खरं तर प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं, यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत करत असतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा, काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही, पैसा येत नाही. माता लक्ष्मी नेहमी त्यांच्यावर रुष्ट असते आणि याचं कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या चुका, अशी काम की जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात. वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य नांदते. दारिद्र्यतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो, आपल्या भाग्याला कोसतो. चला तर जाणून घेऊया कोणती कारणे आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते. 1. लसूण आणि कांदा याचं जे आवरण आहे, ज्याला आपण छिलके असे म्हणतो किंवा त्याला पापुंदरी असे म्हणतात. लसणाचे किंवा कांद्याचे जे पापुंदरी आहेत ते चुकूनही जाळू नयेत. ज्या घरात पापुंदरी जाळली जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात केतुदोष निर्माण होतो. लक्षात घ्या, या ज्या 2 वस्तू आहेत याचा थेट संबंध केतू ग्रहाशी होतो आणि जेव्हा आपण त्याचे पापुंदरी जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतुदोष निर्माण होतो की ज्याद्वारे घरात मोठमोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, तर ही एक महत्त्वाची चूक आहे. 2. जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे टाळावे. 3. रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू म्हणजेच दूध, दही, पैसे वगळून त्या व्यक्तीला नकार देऊ नये. म्हणजे ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला आपण ते अवश्य द्यावी. जर आपण त्याला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात. 4. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रभावित होत असते. आणि अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू, आपल्याकडून जर ही चूक घडली तर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम होतो. 5. आपले जे केस आहेत ते केस 40 दिवसापेक्षा जास्त राखू नका. 40 दिवसाच्या आत आपण आपले केस कट केले पाहिजे. 6. तुटलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू असतात त्या साठवण्याची सवय असते. मुलांची जी खेळणी असतात अगदी खराब झाली तरी ती तशीच तिथेच असतात. या खराब झालेल्या वस्तू तुमच्या माळ्यावर ज्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत अगदी वर्षभर त्या पडून आहेत, या वस्तू घरात निगेटिव्ह वातावरण निर्माण करतात, नकारात्मकता निर्माण करतात. म्हणून या वस्तू जितक्या लवकर हटवता येतील तितक्या लवकर आपण त्या हटवायला हव्यात. 7. आपल्या घरात जो आपण कचरा साठवतो तो जर खूप जास्त दिवस पडून असेल, जर तुम्ही 2 दिवस जर तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. म्हणून कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये. 8. तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करणे. जी वस्तू तुटलेली आहे, खराब झालेली आहे आणि ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम तुमच्या मनावर होत असतो, तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत कमी प्रमाणामध्ये या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण केवळ आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले फुटलेले साहित्य वापरणं आजच बंद करा. 9. वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा पायाचा वापर करणे. लक्षात घ्या, तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या पायाचा किंवा हाताचा वापर करावा. डाव्या पायाने किंवा हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत. चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.